मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे आणि तो आता कारण की ही निवडणूक जी आहे या निवडणुकीत प्रथमच मतदान करणारे लोक खूप आहेत. 35च्या आतले जवळजवळ 30% आहेत. म्हणजे ज्यांना आपण जेन झेड म्हणतो किंवा आता अल्फा आणि त्याच्या अगोदर मिलेनियल्स वगैरे. तर ह्या तिन्ही प्रकारच्या लोकांना त्यांच्या सरकारकडनं खूप मोठी अपेक्षा आहे आणि ती महापालिकेच्याही माध्यमातून होऊ शकते. म्हणजे उदाहरणार्थ राज्य शासनाने ठाण्यात मुंबई विद्यापीठाचं उपकेंद्र सुरू केलं. ते अजून त्या पद्धतीने कार्यरत झालेलं नाही ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होतं. त्या पद्धतीने ते होणं आवश्यक आहे. परंतु एज्युकेशन हा एक सेक्टर केवढा मोठा आहे आणि ह्या सर्व शहरांमध्ये जर तिथल्या ह्या जनरेशनला कारण की ही जेन झेड ज्याला आपण म्हणतो ती 1997 ते 2012ची म्हणजे ते शहरीकरण सुरू झाले तेव्हा ते ज्युनियर के जीला वगैरे असतील ते आता कॉलेजला जायचे आले. त्यांना आजही कुठे कॉलेजेस नाहीत. म्हणजे ह्या सगळ्या परिसरात MMR परिसरात प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज, मॅनेजमेंट कॉलेजेस, मेडिकल कॉलेजेस आणि स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स या संदर्भात काही करता आलं तर कारण की एम्प्लॉयमेंट जनरेशन तुम्ही करताय करेक्ट. परंतु त्यांना ती एम्प्लॉयमेंट ते तेवढी फिटनेस आपण करतोय का त्या दृष्टिकोनात तुम्ही काय विचार करताय? अतिशय योग्य अशा प्रकारचा आपण हा विषय या ठिकाणी मांडलाय. मुळामध्ये आपण आता MMRचा एक नवीन आराखडा असा तयार केला आहे. MMR ॲज अ ग्रोथ हब अशा पद्धतीने आपण त्याचा विकास करतोय आणि याच्यामध्ये आमचं मत असं आहे की MMRच्या रिजनमध्ये एकट्या MMRच्या रिजनमध्ये $1.5 ट्रिलियन इकॉनॉमी आपण उभी करू शकतो. $1.5 ट्रिलियन म्हणजे आज महाराष्ट्राला आपण 1 ट्रिलियनकडे नेण्याचा प्रयत्न करतोय. इतक्या वर्षात ½ ट्रिलियन पार करून आपण 2030 पर्यंत $1 ट्रिलियन पोचू. पण एकटं MMR रिजन हे 1.5 ट्रिलियनचं होऊ शकतं आणि म्हणून त्याचा एक रोडमॅप आपण तयार केला आहे. त्या रोडमॅपमध्ये आपल्या इंडस्ट्री आहे, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये फ्रंटियर इंडस्ट्रीज आहेत, त्याच्यामध्ये फ्रंटियर टेक्नॉलॉजीज आहेत, अशा सगळ्याचा विचार केला आहे. पण हा विचार करताना आपल्याला निश्चितपणे त्याकरता मानव संसाधने तयार करावं लागेल. त्याचाही विचार त्याच्यामध्ये केला आहे. आता आपण बघा, सगळ्यात महत्त्वाचं आपण नवी मुंबईमध्ये एज्युसिटी तयार करतो. सिडकोमध्ये तर आपण खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एज्युकेशनचे प्लॉट्स काढून मेडिकल कॉलेजेस असतील, इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील, टेक्निकल कॉलेजेस असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या युनिव्हर्सिटीज असतील, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज असतील, या तर आपण केल्याच. पण आता एज्युसिटी जी आपण तयार करतोय ती न्यू मुंबई एअरपोर्टपासनं एक 15 मिनिटाच्या अंतरावर ही एज्युसिटी असणार आहे. या एज्युसिटीचा कॉन्सेप्ट काय आहे तर आता भारतामध्ये आपल्या केंद्र सरकारने न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ज्या परदेशी युनिव्हर्सिटीज आहेत त्यांना त्यांचा कॅम्पस तयार करण्याची परमिशन दिली आहे. आणि आम्ही हा निर्णय घेतला की यातल्या ज्या फर्स्ट 200 रँकिंग युनिव्हर्सिटीज आहेत यातली कुठली युनिव्हर्सिटी जर आली तर त्याला आम्ही एज्युसिटीमध्ये जागा देणार आहोत. आम्ही असा निर्णय केला होता की हाय रँकिंग युनिव्हर्सिटीजमधल्या 12 युनिव्हर्सिटीज या आपण त्या ठिकाणी आणायच्या. त्याचा कॉन्सेप्ट असा आहे की हा सगळ्या एरियामध्ये हे ट्रायपार्टेट असणार आहे. एकीकडे सिडको आम्ही जागा होल्डर आहोत. एक 28,000 कोटीचा युनिकॉर्न आहे. या युनिकॉर्नला त्या ठिकाणी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर ते तयार करणार आहेत आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर सगळं ते युनिव्हर्सिटीजला लीज आउट करणार आहेत. आणि याच्यामध्ये पहिल्याच टप्प्यामध्ये बेस्ट जगातल्या 7 युनिव्हर्सिटीजनी त्या ठिकाणी LOI मिळवलेला आहे. त्यांना केंद्र सरकारची परवानगी मिळाली आहे. त्यातल्या 4 युनिव्हर्सिटीज आत्ता तात्पुरतं कॅम्पस मुंबईत उघडत आहेत. 2 वर्षामध्ये बांधकाम करून ते सगळं कॅम्पस तिथे नेणार आहेत. अजून 5 युनिव्हर्सिटीजने अप्लाय केलेला आहे. आता वर्ल्ड्स बेस्ट हाय रँकिंग ज्या युनिव्हर्सिटीज आहेत ज्याच्यामध्ये टेक्निकल युनिव्हर्सिटीज आहेत, ज्याच्यामध्ये AI मधल्या बेस्ट युनिव्हर्सिटीज आहेत, ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंगच्या बेस्ट युनिव्हर्सिटीज आहेत, ज्याच्यामध्ये सायन्स आणि मेडिकल टेक्नॉलॉजीचे लोक आहेत, अशा या 12 युनिव्हर्सिटीज. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल या 12 युनिव्हर्सिटीज मिळून पुढच्या 5 वर्षामध्ये त्या ठिकाणी 1 लाख विद्यार्थी शिकतील. 1 लाख विद्यार्थी. आणि या युनिव्हर्सिटीजला संपूर्ण स्वायत्तता दिली आहे. म्हणजे त्यांच्या देशातली युनिव्हर्सिटी फक्त फॉरेन सॉइलवर आणतायत. नियम त्यांचे आहेत, कोर्स त्यांचा आहे, सगळ्या गोष्टी त्यांच्या आहेत. याचा दुसरा फायदा काय आहे, आपली मुलं जी या युनिव्हर्सिटीमध्ये जात होती
त्या मुलांना जो काही खर्च येत होता त्या खर्चाच्या 1/10 खर्चामध्ये इथे ते शिकणार आहे, किंवा अगदी ज्याला म्हणू शकतो 25% खर्चात ते शिकणार आहेत. आणि आपण जर विचार केला तर एकूण आपल्या महाराष्ट्रातल्या 10-12 हजार मुलांना या युनिव्हर्सिटीजमध्ये यापूर्वी प्रवेश मिळत असेल. आता 1 लाख मुलं आपली MMR रिजनची या युनिव्हर्सिटीजमध्ये त्या ठिकाणी शिकणार आहे. आणि तुमचा पुढचा प्रश्न येऊ शकतो, म्हणून त्याला मी प्रिएम्प्ट करून एक उत्तर देतो. तुम्ही असं म्हणाल की न्यू मुंबई एअरपोर्टच्या जवळ ठाण्याच्या लोकांनी जायचं कसं? त्यामुळे आम्हाला हे माहिती होतं की ठाणे आणि नवी मुंबई एअरपोर्ट याला आपल्याला जोडावं लागेल. आणि म्हणून आता ठाण्यावरनं एक थेट एलिव्हेटेड रोड हा आम्ही न्यू मुंबईच्या एअरपोर्टला नेतो आहोत. त्यामुळे ठाणेकरांना नवी मुंबईच्या एअरपोर्टवर जाण्याकरता काही फार चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. या एलिव्हेटेड रोडनी तुम्ही तिथे जाऊ शकता. कोस्टल रोडनी तुम्ही जसं एअरपोर्टला जाऊ शकता तसंच तुम्ही या युनिव्हर्सिटीला देखील जाऊ शकता. किंवा या ठिकाणी जे अजून आपण वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज, आता रिलायन्स देखील, आता मी या अधिवेशनामध्ये जिओ युनिव्हर्सिटीला मान्यता दिलेली आहे. ही जी रिलायन्सची जिओ युनिव्हर्सिटी आहे जी पुन्हा या नवी मुंबईच्या क्षेत्रामध्ये येते आहे, वन ऑफ इट्स काइंड अशा पद्धतीची युनिव्हर्सिटी आहे. म्हणजे एक वेगळं शिक्षणाचं साम्राज्य हे त्या ठिकाणी तयार होणार आहे. आणि त्याचाही फायदा जे अत्यंत आधुनिक अशा प्रकारचं आपल्याला मानव संसाधन तयार करायचं आहे त्या मानव संसाधनाकरता होणार आहे. आज माझं मत असं आहे की या सगळ्या क्षेत्रामध्ये, कारण आपल्याला माहिती आहे आपण आपलं जे MMRचं क्षेत्र आहे हे क्षेत्र आता देशाचं डेटा सेंटर हब झालंय. देशाच्या डेटा सेंटर कॅपॅसिटीची 60% डेटा सेंटर कॅपॅसिटी इथे तयार झालेली आहे. त्यामुळे फ्रंटियर टेक्नॉलॉजीज या सगळ्या या ठिकाणी येत आहेत. आणि मला असं वाटतं आता एक अजून गोष्ट आम्ही करतो ती म्हणजे आपल्या जी काही एअरपोर्ट आहेत या एअरपोर्टच्या जवळ त्या ठिकाणी आपण नवीन BKC तयार करतो. आणि ही जी BKC आपण तयार करतो याच्यामध्ये आपण आता IT कडनं GCC कडे गेलो आहोत, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर. आज ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरची होड लागलेली आहे जगामध्ये. त्या GCCचं सेंटर हे आपण त्या ठिकाणी तयार करतो आहोत. आणि एवढंच नाही तर आपला जो सगळा कल्याण आणि इकडचा जो परिसर आहे, आपल्या जे काही बुलेट ट्रेनचं स्टेशन तिथे जे येणार आहे या स्टेशनच्या ठिकाणी 1300 एकरावर आपण अशाच पद्धतीनं अत्यंत आधुनिक अशा प्रकारचे टेक्नॉलॉजी हब तयार करतो, ज्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट जनरेट होईल. आणि जगाचं जे काही GCCचं हब आहे हे बिटवीन मुंबई म्हणजे नवी मुंबई, ठाणे आणि पुणे या परिसरामध्ये आपल्याला तयार करायचं आहे. त्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. आणि मी जे सांगतोय ही परत केवळ संकल्पना नाही, यातली प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी सुरू झालेली आहे, ती गोष्ट त्या ठिकाणी होणार आहे. मला असं वाटतं मी हा शब्द मगापासून टाळत होतो की फडणवीस साहेबांकडून आपण विजन समजून घेऊया, पण मला वाटतं तुम्ही विजनच सांगताय आणि त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. सर, मला एक मगाशी तुम्हाला मी ठाण्याचा इतिहास जो संक्षिप्त सांगितला तेव्हा एक गोष्ट सांगितली की MNCs पहिल्यांदा आल्या आणि FDIची सुरुवात तेव्हापासून सुरू झाली, म्हणजे 50-60 वर्षांपूर्वी. तसंच इथे अनेक स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, मिडल MSMEs वगैरे आल्या आणि स्टार्टअप्स खूप छान पद्धतीने झाल्या. नवीन नवीन कल्पना इथल्या तरुणांकडे आहेत, उद्योजक तरुण इथे अनेक आहेत. मला एक आपल्याला विनंती करायची होती, कारण आपण इतका खूप एवढा पुढचा विचार करताय की आयडियाज जर्मिनेट होणं आणि त्यांचं इन्क्युबेशन होणं. तर इन्क्युबेशन सेंटर, जसं तुम्ही डेटा हबचं बोललात तसं इन्क्युबेशन सेंटर सुद्धा असावं का? आणि ते मला असं वाटतं ते तरी आमच्या तुम्ही ठाण्याला द्यावं अशी आमची इच्छा आहे. 100% इन्क्युबेशन सेंटर केलंच पाहिजे. आणि म्हणून आता आपण जी नवीन स्टार्टअप पॉलिसी महाराष्ट्राची केली, या स्टार्टअप पॉलिसीत 2 गोष्टी आपण केलेल्या आहेत. या स्टार्टअप पॉलिसीमध्ये एक मोठी इन्क्युबेशनची इकोसिस्टीम आम्ही करणार आहोत आणि अर्थातच ठाण्यात तर करावंच लागेल. त्यामुळे ठाण्यातही इन्क्युबेशन सेंटर आम्ही करणार आहोत. इन्क्युबेशन सेंटरची एक मोठी इकोसिस्टीम आम्ही तयार करणार आहोत की ज्या माध्यमातून या ज्या आयडियाज तयार होत आहेत त्या ठिकाणी इन्क्युबेट झाल्या पाहिजेत. पण एवढंच करून आम्ही थांबत नाही आहे, तर आम्ही एक फंड ऑफ फंड तयार केलेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 100 कोटीचा एक फंड ऑफ फंड तयार केलेला आहे.
इन्क्युबेट केलेल्या आयडियाज ज्या आहेत या मार्केटेबल करायच्या असतील तर त्याकरता त्यांना पैशाची आवश्यकता पडते आणि ते पैसे त्यांना कोणी देत नाही. प्रत्येक ठिकाणी एंजल इन्व्हेस्टर मिळेल अशी परिस्थिती नसते आणि ह्या फंड ऑफ फंडच्या माध्यमातनं आम्ही त्या सगळ्या ज्या काही आयडियाज आहेत किंवा जे स्टार्टअप्स आहेत यांना कमर्शियली वायबल आणि मार्केटेबल अशा पद्धतीनं डेव्हलप करण्याकरता आम्ही हे करणार आहोत. आता मला यात एक सांगायचं आहे की ही आयडिया आली कुठनं, तर ज्यावेळेस 2016-17 साली डिफेन्सचं सेक्टर ओपन अप झालं त्यावेळी महाराष्ट्र पहिलं राज्य होतं की ज्यांनी आपली डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी तयार केली आणि या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसीमध्ये आम्ही एक फंड ऑफ फंड तयार केला आणि त्या फंड ऑफ फंडमधनं आम्ही त्या ठिकाणी जे स्टार्टअप्स आहेत या स्टार्टअप्सला मदत करणं सुरू केलं. आज त्यातला एक स्टार्टअप तर असा आहे की जो जवळपास 400 कोटीवर पोहोचलेला आहे आणि त्या माध्यमातनं 200 स्टार्टअप्स हे डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधले असे आहेत की जे महाराष्ट्र सरकारने 2018 साली जो फंड ऑफ फंड तयार केला होता त्याच्यातनं त्यांना पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट मिळालेली आहे आणि त्यातनं ते उभे राहिलेले आहेत. म्हणजे मी तुम्हाला एकच घटना सांगतो की मी पुण्यामध्ये आपल्याला माहिती आहे आपल्या ते सदन कमांड आहे आणि सदन कमांडच्या वतीनं दरवर्षी एक मोठा एक्सपो केला जातो. आपल्या ज्या कॅपेबिलिटीज आहेत ते आपण दाखवतो. सगळे पुणेकर त्या ठिकाणी येतात. मला त्या ठिकाणी त्यांनी बोलवलं होतं व्हिजिट करता या. मी व्हिजिट करता गेलो आणि व्हिजिट करून मी निघत होतो तर त्यांनी मला सांगितलं की स्टार्टअपचे स्टॉल आहेत. तेवढाच एक जण धावत आला, मला म्हणाला माझ्या स्टॉलवर तुम्हाला यावं लागेल. गेलो मी. म्हणाला त्यांनी पूर्ण त्याच्या कंपनीची माहिती दिली आणि म्हणाला तुम्हाला का मी जबरदस्ती बोलवलं. म्हटलं तुमचं दाखवण्याकरता. नाही म्हणाल तेवढ्याकरता नाही, माझ्याकडे काहीच नव्हतं. महाराष्ट्र सरकारच्या फंड ऑफ फंडमुळे मला त्या ठिकाणी पैसे मिळाले आणि त्यातनं माझं हे स्टार्टअप उभं राहिलं आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये नुसती स्टार्टअप इकोसिस्टीम नाही तर त्या इकोसिस्टीमला मार्केटेबल करण्याकरता त्याला कमर्शियली वायबल करण्याकरता ज्या ज्या गोष्टी लागतात त्या आम्ही देणार आहोत आणि अर्थातच त्याचं हॉटबेड हे ठाणे असणार आहे.